संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर विनोद पाटील ठाम आहेत। पाटील यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। माझ्याकडे विजयाचं गणित असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केलाय। तर शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मराठा आरक्षणासाठी आणि न्यायालयीन लढा देणारे मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मला लोकसभेची उमेदवारी मिळावी ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तीव्र इच्छा होती असं वक्तव्य विनोद पाटील यांनी केलंय। मात्र संभाजीनगरमधील 2 आमदार आणि एका राज्यसभा खासदारांना उमेदवारीला विरोध केल्याचा दावा पाटील यांनी केलाय। संभाजीनगरचा उमेदवार जाहीर झालाय, मात्र मतदारसंघातील नेमकी परिस्थिती काय आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी। परंतु मी अगोदरच सांगितलं, महायुतीतले 2 सन्माननीय आमदार व राज्यसभा सदस्यांनी माझ्या नावाला विरोध केला। मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो। सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे, तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांच्या आले। संभाजीनगरचे प्रश्न कळले असून त्या संदर्भातील व्हिजन माझ्याकडे आहे असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला। माझ्याकडे विजयाचं गणित आहे, 18 पगड जातीत लोक माझ्यासोबत होते, यामुळे मी विजय माझा निश्चित आहे। मी कालही या भूमीवर ठाम होतो, मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे। मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकिटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार। शिवसेनेनं त्यांचा परंपरागत मतदारसंघ सोडणार नसल्याचं आधीच जाहीर केलं होतं। ही निवडणूक जी आहे महाराष्ट्रात आम्ही बघतोय, महाराष्ट्रामध्ये जनतेने ठरवलंय आणि देशातल्या जनतेने ठरवलंय की फिर एक बार मोदी सरकार। गेल्या निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे शिवसेनेकडे असणाऱ्या या मतदारसंघात तिरंगी लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते। तर यंदा चौरंगी लढत होणार असल्यानं राज्याचं लक्ष पुन्हा संभाजीनगरकडे लागलंय। मराठा आरक्षणाकरता न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील सगळ्या राज्याला परिचित आहे, पण त्यांच्यासाठी जाहीर झालेला उमेदवार महायुती बदलेल का हा मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे संभाजीनगरात पुन्हा एकदा 2019 सारखी राजकीय परिस्थिती निर्माण होताना दिसते। 2019 मध्ये मराठा आरक्षणाकरता हर्षवर्धन जाधवांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता। अपक्ष निवडणूक लढवून जाधवांनी काँग्रेस आणि शिवसेनेला दणका दिला होता। यावेळी संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या चौरंगी लढतीत चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, इम्तियाज जलील आणि मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांच्यापैकी मतदार कुणावर विश्वास दर्शवतील हे आता 4 जूनला स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातील